पोलीस भरती प्रक्रिया 2024-25 मैदानी चाचण्या ज्या आहेत, मैदानी चाचण्या म्हणजेच शारीरिक चाचण्या ह्या राबवण्यासाठीची प्रक्रिया ही तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक घटकानी आहे. सध्या डेमो टेस्ट ज्या आहेत त्या घेतल्या जात आहेत. पाहू शकता एक्सक्लुसिव्ह जे फोटो आहे तुम्ही पाहू शकता. डेमो टेस्ट सध्या सुरू झाले आहेत पोलीस भरती 2025 तर महत्वाच्या अपडेट यामध्ये कधीपासून म्हणजे 20 तारीख सांगितलेली आहे, 20 ते 25 पासून सुरू होणार आहेत. तर कोणत्या घटकांच्या कोणत्या जिल्ह्यांच्या सगळ्यात अगोदर पोलीस भरतीच्या मैदानी चाचण्या सुरू होतील याबाबतची अत्यंत महत्वाची अशी अपडेट. 8 जिल्हे जे आहेत, 8 घटक सगळ्यात अगोदर सुरू होणार आहेत. तर सगळी महत्वाची अशी अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. अशाच सगळ्या महत्वाच्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. सुरुवात करूयात. पोलीस भरती 2025 मैदानी चाचणीसाठीचं वेळापत्रक हे लवकरच जाहीर होऊ शकतं. आपल्याकडे कालची अपडेट आपण दिली होती आणि या अपडेटनुसार जवळजवळ पाहू शकता 20 जानेवारी पासून सुरू होत आहे अशी अपडेट त्यामध्ये देण्यात आली होती. तर महाराष्ट्र पोलीस भरती 2025 मध्ये मैदानी चाचणी ग्राउंड टेस्ट जी शारीरिक क्षमता तपासणारी चाचणी आहे, बहुतेक जिल्ह्यांमध्ये 20 जानेवारी ते 25 जानेवारी 2025 दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. कालच्याच अपडेटमध्ये आपण पाहिलं होतं, परिपत्रकामध्ये स्पष्ट तारीख नमूद करण्यात आलेली होती. आता काही जिल्ह्यांच्या ग्राउंड या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतील. विशेषतः ज्या ठिकाणी कमी फॉर्म्स आहेत त्या जिल्ह्यांमध्ये लवकर सुरुवात होईल. म्हणजे जानेवारीमध्ये वाशिम असेल, त्याचबरोबर छोटे शहर जे आहेत ज्यामध्ये कमी अर्ज आलेत त्या ठिकाणी लवकर सुरुवात होईल. आता हे वेळापत्रक विद्यार्थ्यांना तयारीसाठी कमी वेळ दर्शवतं. म्हणजे पाहू शकता आता जर जानेवारीमध्ये सुरू होणार असेल तर तुमच्यासाठी खूप कमी वेळ आहे. सध्याच्या तारखेनुसार 20 दिवस ज्यांची लवकर होईल म्हणजे कमी अर्ज असलेल्या जे घटक आहेत त्यांची लवकर सुरू होईल. म्हणजे 20 दिवस तुमच्याकडे सध्या बाकी राहिले. म्हणजे यामध्ये या महिना संपलेला आहे, जवळजवळ जानेवारीचे 20 दिवस तुमच्याजवळ उपलब्ध आहेत. त्यामुळे ज्यांनी सराव जो आहे हलक्यात घेतला असेल त्यांनी जास्त कठीण असा हार्ड असा सराव प्रॅक्टिस जे आहे हे करणं आवश्यक आहे. तसेच 20 जानेवारी पासून ग्राउंड सुरू होण्याच्या अपेक्षेवर तुमची तयारी असणं आवश्यक आहे. म्हणजे उद्या जरी ग्राउंड आलं तरी तुम्ही तयार असणं आवश्यक आहे. 20 ते 30 जानेवारी दरम्यान सर्व जिल्ह्यांच्या घटकांसह ग्राउंड सुरू होण्याची ही शक्यता जास्त आहे. फक्त जिथे जास्त अर्ज आहेत मुंबई, पुणे आणि काही मोठे जिल्हे जे आहेत, पण त्याचबरोबर SRPF यांच्यासाठी फेब्रुवारी एंडिंग पर्यंत जी ग्राउंड आहे मैदानी चाचणी ही येऊ शकते. लवकर सुरू होणारे जिल्हे एक कमी फॉर्म्स असलेले आपण पहिल्यांदा बहुतांश वेळा सांगत आलोय. आतापर्यंत 7 ते 8 अपडेट दिल्या, त्यामध्ये आपण सांगितलं होतं की कमी अर्ज असतील त्या ठिकाणी लवकर मैदानी चाचणी सुरू होईल. कमी फॉर्म्स असलेल्या जिल्ह्यांमध्ये मैदानी चाचणी ही लवकर सुरू होईल, ज्यामुळे या उमेदवारांना प्राधान्य मिळेल. आता 10 जानेवारीपासूनच हॉल तिकीट म्हणजे पुढच्या महिन्यामध्येच 10 जानेवारीपासून हॉल तिकीट प्रवेशपत्र उपलब्ध होण्यास सुरुवात होईल. विशेषतः 20 जानेवारीपासून जे ग्राउंड सुरू होणार आहे त्यासाठी हे हॉल तिकीट प्रवेशपत्र उपलब्ध होईल. आणि या जिल्ह्यांसाठी कमी दिवस शिल्लक आहेत. विशेष जिल्हे ज्यांची अपेक्षित तारखा आहेत त्या जिल्ह्यांनी आहे आपण तारखा पाहूयात. छत्रपती संभाजीनगर साठी कालच आपण ग्रामीणसाठी कालच आपण परिपत्रक पाहिलं होतं आणि स्पष्ट तारीख यामध्ये नमूद करण्यात आली होती. 20 जानेवारी 2026 ही शक्यता आहे. यामध्ये किती जागा? 53 शिपाई पदे आहेत. म्हणजे 1 ते 2 दिवसांचा उशीर होऊ शकतो. 20 ते 22 तारीख 100% फिक्स असेल आणि त्या पद्धतीने तुमची तयारी असणं आवश्यक आहे. छत्रपती संभाजीनगर शहरसाठी तारीख अजून फिक्स नाही आहे. त्यामध्ये 20, 25, 30 पर्यंत जानेवारीमध्येच येईल. ग्रामीणसह एकत्रच यामध्ये ही पदे असणार आहेत. पुढचा घटक छत्रपती संभाजीनगर रेल्वे यासाठी सुद्धा तारखा अजून जाहीर नाही आहेत. शहर आणि ग्रामीणसह असेल. पालघरसाठी सुद्धा लवकरच येईल. कमी फॉर्म्स आहेत त्यामुळे पालघर सुद्धा लवकर येईल. आता मी जे सांगतोय जिल्हे हे घटक, या घटकांची 20 जानेवारी म्हणजे जानेवारीमध्ये 100% जी मैदानी चाचणी आहे ही सुरू होण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. पालघर आहे, त्याचबरोबर ठाणे ग्रामीण येथे सुद्धा कमी अर्ज आहेत. रायगडसाठी सुद्धा कमी अर्ज होते, त्याचबरोबर जालनासाठी सुद्धा कमी अर्ज होते, त्यामुळे लवकर होईल. पुणे लोहमार्गाचं तर परिपत्रक सुद्धा जारी झालेलं आहे, त्यामुळे कमी फॉर्म्स आहेत. म्हणजे जानेवारीमध्ये 100%
पोलीस भरतीची मैदानी चाचणी ही सुरू होणार आहे. त्याचबरोबर नागपूर ग्रामीणसाठी सुद्धा कमी फॉर्म्स आहेत जानेवारीच. नागपूर शहरसाठी सुद्धा जानेवारी, सिंधुदुर्गसाठी सुद्धा जानेवारीमध्ये सुरू होईल, वर्धासाठी सुद्धा जानेवारीमध्ये पोलीस भरतीची मैदानी चाचणी सुरू होईल आणि शेवटी परभणी ही सुद्धा जानेवारीमध्ये अपेक्षित आहे. तर हे सगळे जिल्हे आहेत. या सगळ्या जिल्ह्यांसाठी सध्या जर तयारी करणारे तुम्ही उमेदवार असाल तर तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचे अपडेट आहे. 20 ते 25 दिवस तुमच्या हातामध्ये आहेत, कारण शेवटचा जानेवारीच्या एंडिंगला 100% मैदानी चाचणी तुमची येणार आहे आणि जे बाकीचे जिल्हे आहेत त्यांची फेब्रुवारीमध्ये मैदानी चाचणी सुरू होऊ शकते. आता हे का महत्त्वाचं आहे, तर हे जिल्हे प्राधान्याने लवकर सुरू होत असल्याने उमेदवारांना तयारीसाठी फक्त 10 ते 15 दिवस मिळतील आणि हॉल तिकीट तपासून त्याचा सराव त्यांना वाढवणं आवश्यक आहे. डेमो टेस्ट सध्या सुरू आहेत. यामध्ये तयारी पाहू शकता किती लवकर तयारी सुरू झाली. याचाच तुम्हाला अंदाज येऊ शकतो की पोलीस भरतीची जी मैदानी चाचणी आहे खूपच जवळ आलेली आहे. आता इतर जिल्ह्यांचे जे काय अपडेट आहे ते आपण पाहूयात. तर नाशिक ग्रामीण वरचा जो फोटो आपण टॉपला शेअर केला आहे तुमच्यासाठी, तर नाशिक ग्रामीण आणि नाशिक कारागृह एकत्रित जाहिरात होती. लवकरच ग्राउंड सुरू होईल. डेमो टेस्ट जो आहे, आज जेव्हा आपण पाहिलं तर डेमो टेस्ट आज घेण्यात आली आहे. वरती मी व्हिडिओमध्ये वरती टॉपला मी इमेज शेअर केले. ती नाशिक ग्रामीणसाठीची जी डेमो टेस्ट आहे हे घेण्यात आली होती. पुढे लोहमार्गासाठी सुद्धा कमी फॉर्म्समुळे मैदानी चाचणी कवायत लवकर उपलब्ध होईल. कालच त्यांचं सुद्धा परिपत्रक जारी झालं आहे. सर्वसाधारण परिपत्रकं निघालेत काल. 3 परिपत्रकं डेमो टेस्टसाठीचं निघालं आहे. लवकर पद भरती आणि मैदानी चाचणी संदर्भात मीटिंग झाली, ज्यामध्ये सर्व घटक सहभागी होते. आपण काल शेअर केली होती. सर्व घटकांमध्ये डेमो टेस्ट असेल, त्याचबरोबर मैदानी चाचणीसाठीची जी मैदानं तयार आहेत त्यांच्यासाठी पोलीस बंदोबस्त असेल किंवा इतर सगळी याबाबतची मीटिंग घेण्यात आली होती आणि सर्व घटकांमध्ये हे सहभागी होते. छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण रेल्वे ग्राउंड ही सुद्धा लवकर होईल. स्पष्ट त्यामध्ये 20 तारीख तुम्हाला देण्यात आली होती परिपत्रकामध्येच. तर संभाव्यतः ज्या तारखा आहेत यामध्ये 1 ते 2 दिवस पुढे जाऊ शकतात, पण 20 जानेवारीची तुम्हाला अपेक्षा ठेवून त्या पद्धतीनेच तयारी करणं आवश्यक आहे. कमी फॉर्म्स असलेल्या जिल्ह्यांना प्राधान्य मिळत असल्याने छत्रपती संभाजीनगर असेल, पालघर इथले उमेदवारांनी आत्ताच त्यांची तयारी 100% त्यांची 20 फेब्रुवारी 20, 21, 22 ह्याच तारखा असणार आहेत. याच तारखेला मैदानी चाचणी ही सुरू होईल. अशीच तयारी त्यांची असणं आवश्यक आहे. तर हे वेळापत्रक उमेदवारांच्या प्रश्नांना जिल्हानिहाय ग्राउंड कधी थेट उत्तर देते. पाहू शकता तुमचं ग्राउंड जिल्हानिहाय कधी असेल या सगळ्या तुम्हाला यामध्ये मिळतील. आपण जर स्टेप बाय स्टेप केलो तर 10 जानेवारीपासून हॉल तिकीट तुमच्यासाठी उपलब्ध होईल. 20 जानेवारीपासून ग्राउंड असेल कमी फॉर्म्स असलेल्या जिल्ह्यांसाठी. त्यामुळे सराव वाढवणं आवश्यक आहे, कारण 20 जानेवारी फेब्रुवारीची तुमची अपेक्षा ठेवणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पाहू शकता हे का महत्त्वाचं आहे, तर विद्यार्थ्यांच्या पॅसेज कॉलमधून स्पष्ट दिसतं की अनिश्चितता आहे, मात्र अपडेट्स तयारीला दिशा देतात आणि तुमची तयारी चांगल्या पद्धतीने होते. तर अशा पद्धतीने पोलीस भरतीबाबतच्या डेमो टेस्ट या घटकनिहाय जिल्हानिहाय सुरू आहेत. परिपत्रकं सुद्धा घटकनिहाय जिल्हानिहाय जारी केली जात आहेत. याचाच अर्थ जानेवारी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये कदाचित फेब्रुवारीची एंडिंग आणि मार्चमध्ये मुंबई पुणेसाठीची येऊ शकते. म्हणजे 1 ते 2 महिन्यामध्ये पोलीस भरतीची मैदानी चाचणी जिल्हानिहाय पार पाडली जाणार आहे. घटकनिहाय पूर्ण होणार आहे. अशा पद्धतीने सध्याच्या घडीची ही अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे. लवकरच जे हॉल तिकीट आहे त्याचबरोबर याचं मैदानी चाचणीसाठीचं वेळापत्रक हे जाहीर होईल. तर या सुद्धा महत्त्वाच्या अपडेट लवकरच मिळतील. सगळ्या महत्त्वाच्या अपडेट वेळेवर मिळवण्यासाठीच लोकल भारतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.